अनेक महिन्यानंतर राज्यात कोरोनाचे नवे 13 रुग्ण, सर्वजण होम आयसोलेशनमध्ये। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका, केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, केरळने चिंता वाढवली। पुण्यामध्ये गालगुंडांचे रुग्ण वाढले, 8 वर्षांच्या आतील मुलामुलींमध्ये लक्षणीय प्रमाण, तातडीने MMR लसीकरणाचा सल्ला। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक, जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता, 2024 लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरणार। संसदेतल्या गोंधळा प्रकरणात आणखी 78 खासदारांचं निलंबन, शुक्रवारीही संसद घुसखोरी प्रकरणी गोंधळ घातल्यानं 13 खासदार निलंबित, एकूण आकडा 91 वर। दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात सीएम केजरीवालांना ईडीचा आणखी एक समन्स, 21 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं। जॅकलिन फर्नांडिस ईडी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये 200 कोटी प्रकरणात दिलासा मिळणार का, याकडे लक्ष। न्यायवादी प्रकरणात अलाहाबाद हायकोर्ट आज निर्णय देणार, खालच्या कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होऊ शकते की नाही याबाबत देणार निर्णय। 2023-24 आर्थिक वर्षात भारत देशांतर्गत उत्पादनाच्या 5.9% वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्याची शक्यता, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती। आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी बोगस नाहीत, गृहराज्यमंत्र्यांचं भुजबळांच्या आरोपांना उत्तर, आक्षेप असल्यास तपासणी करावी, देसाईंचा सल्ला। मवियाचा विधान परिषद कामकाजावर बहिष्कार, गिरीश महाजन आरोप प्रकरणावरून मविया आक्रमक, गिरीश महाजनांची हकालपट्टी करण्याची मागणी। धानासाठी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। गुरुवारी पुणे शहरातला पाणी पुरवठा बंद, जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। कल्याण डोंबिवलीच्या काही भागामध्ये सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद, बारवे, नेतिवली, मोहली जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरुस्तीचं काम। कबुतरांना दाणे टाकल्यास 500 रुपये दंड, मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेचा निर्णय, धान्य टाकणाऱ्यांवर क्लीनअप मार्शल ठेवणार नजर। तामिळनाडूतल्या पूरस्थितीची दाहकता, ड्रोनच्या माध्यमातून नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी, घरं, दुकानं, कारखानेही पाण्याखाली। तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील पेचपराई तलाव ओव्हरफ्लो, तामिळनाडूसह केरळलाही आज उद्या मुसळधार पावसाचा इशारा। तामिळनाडूतल्या तुतुकुडीला पुराचा विळखा, घरं, दुकानं पाण्यामध्ये, नौदलाकडून हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन। नाशिकमध्ये गारठ्यात वाढ, पारा 12.6 अंशांवर, उत्तर भारतातल्या शीतलहरींचा परिणाम। वातावरण बदल, वाढत्या प्रदूषणामुळे साथीच्या आजारात वाढ, मुंबईमध्ये डेंग्यू, हिवताप, गोवर, डोळ्यांची साथ। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राजवाडीचं लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर, विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। विकासाचा ध्यास म्हणजे